जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची मातोश्रीवर महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीला शरद पवार, जयंत पाटील मातोश्रीवर दाखल झालेत, तर खासदार संजय राऊत देखील तासाभरापूर्वी मातोश्रीवर दाखल झाले आहेत। या बैठकीमध्ये जागा वाटपाचा अंतिम निर्णय होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते, त्यामुळे ही बैठक आता निर्णायक ठरण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे। महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। शरद पवार, जयंत पाटील, संजय राऊत देखील मातोश्रीवर दाखल झालेत। या बैठकीमध्ये जागा वाटपाचा अंतिम निर्णय होतो का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। सूरज, आपण पाहतोय आता घडामोडींना वेग आलाय, मातोश्रीवर सर्व महत्त्वाचे नेते पोहोचलेच। कधीपर्यंत साधारणतः या संपूर्ण चर्चा होईल आणि त्यानंतर कधीपर्यंत यादी जाहीर होऊ शकते, या संदर्भात काही माहिती मिळते का सूरज? नक्की श्रीकांत, उद्यापर्यंत शिवसेनेची जी यादी आहे उमेदवारांची ठाकरे गटाची ती येण्याची शक्यता आहे आणि त्याचमुळे आज ही बैठक मातोश्रीवरती होत आहे त्याला कुठेतरी महत्त्व आलेलं आहे। शरद पवार असतील, जयंत पाटील असतील, तसेच संजय राऊत असतील, हे मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत। आता सध्या राष्ट्रवादी पवार गट आणि उद्धव ठाकरे गट या दोघांमध्ये काही जागांवरती जो काही तिढा आहे तो त्या जागांवरती या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। तसेच आता प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका जाहीर उद्या करणार आहेत। तसेच त्यांनी आधी देखील वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही आता शिवसेनेसोबत नाही, आम्ही ठाकरे गटासोबत नाही। त्यांनी जी भूमिका एक जाहीर केलेली आहे, आता त्यांच्यावरती देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे की प्रकाश आंबेडकरांना सोबत ठेवायचं की नाही, किंवा मग जर का त्यांना आपण नाही घेतलं एकत्र महाविकास आघाडीमध्ये तर नेमकं त्यांच्या वाट्याला जाणाऱ्या जागा आहेत त्या नेमक्या कशा काय वाटून घ्यायच्या या देखील चर्चेची शक्यता आहे। आणि मुख्य म्हणजे काँग्रेसने आपल्या वाट्याला आलेल्या जी जागा आहेत त्या जागा काल दाखवला गेला होता। आता राष्ट्रवादी पवार गट आणि उद्धव ठाकरे गट या दोघांच्या मध्ये ज्या काही जागेचा वाद आहे त्याच्यावरती आज चर्चा होण्याची खूप महत्त्वाची शक्यता आहे। आणि उद्या उद्धव ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवारांची यादी देखील येण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळे आपण पाहतोय बऱ्याच जागा आहेत ज्या ठिकाणी दोन्ही पक्षांकडून दावा केला गेलेला आहे, त्यावर आजच्या बैठकीमध्ये तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।